तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 37 बघणार आहोत। त्यापूर्वी तुमच्या मित्रांना सुद्धा इरा सोडवण्यात मदत करण्यासाठी या व्हिडिओच्या लिंकला त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा इरा सोडवण्यात मदत होईल। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या मित्रांनो, ठीक आहे। चला तर मग बघूया। तर यामधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ती तुम्ही सॉल्व करून घ्या। आता आपण डायरेक्टली सेल्फ पाथ लर्निंगवरती जाऊया। तर सेल्फ पाथ लर्निंगमध्ये बघा 5 स्टेप दिलेल्या त्यांनी, म्हणजे आपल्याला 5 प्रश्न आहेत, ठीक आहे। तर बघूया स्टेप्स। त्यामधून पहिला प्रश्न बघा, डॅश डॅश टॅब तुम्हाला कलर फिल अप्लाय करण्यास मदत करते। तर ते म्हणजेच फॉर्मॅट टॅब। तर त्यावरती क्लिक करूया आणि सबमिट। आता समोरचा प्रश्न बघा, आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही आणि त्याचे फॉर्मॅट करू शकत नाही, ठीक आहे। तर चूक आहे त्याचं उत्तर। समोरचा प्रश्न बघूया आता बघा। तर समोरचा प्रश्न आहे, इथं क्वेश्चनवरती क्लिक करा। तुमच्या टेक्स्टसाठी तुम्ही केस चेंज करू इच्छिता, योग्य तो ऑप्शन निवडा। आता त्यांनी एक इमेज दिलेली आहे, तर आपल्याला जर चेंज करायची तर ते ऑप्शन बी वरती आहे मित्रांनो। बघा इथं ऑप्शन बी वरती फॉन्टची साईज चेंज करता येते, इमेजमध्ये आपण बघितलं। आणि समोरचा प्रश्न आहे आपला, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये शेप इन्सर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा। तर परत इमेज दिलेली आहे बघा, तर शेपमध्ये बघा इथं ऑप्शन बी, परत तेच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी, ठीक आहे। तर सबमिट करूया आणि नेक्स्ट। आता आपला बघा शेवटचा प्रश्न हा आहे, त्यामधून आहे, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाईड ॲड करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून बरोबर पर्याय निवडा। तर इमेज दिलेली आहे बघा, तर यामध्ये जे सी नंबर आहे बघा, इथं ब्लँक आहे, जी स्लाईड आहे तो ऑप्शन सी आपला आन्सर आहे। क्लिक करूया आणि येस करून इथं जे सेल्फ पाथ लर्निंग आपण चालू केलेलं होतं ते इथं एंड करूया, ठीक आहे। तर त्यानंतर आता बघा आपल्याला नॉलेज चेक स्टार्ट करायचं आहे। यामधून पहिला प्रश्न आहे, फास्टॅगकरिता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचलित डॅश डॅश वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल। तर ती वेबसाईट म्हणजे NPCI, तर ही एक वेबसाईट आहे। नंतर बघा, तुमचा मित्र एक राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो, उशीर टाळण्यासाठी त्याला टोल प्लाझावरील ट्रॅफिक टाळायचे आहे। टोल वेगाने भरून त्वरित निघून जाण्याकरिता त्याने काय केले पाहिजे? तर यामध्ये फास्टॅग करिता अर्ज करावा आणि नंतर तो टॅग कारच्या विंडशीटवर चिटकावा। तर फास्टॅगचा उपयोग करायला पाहिजे मित्रांनो। नंतर बघा, फास्टॅगकरिता तुम्ही डॅश डॅश विक्रेत्याकडे अर्ज करू शकता। तर ते म्हणजेच व्हेरीफाईड जे बी विक्रेता असेल त्याच्याकडे जा फास्टॅगकरिता। नंतरचा आहे बघा प्रश्न, डॅश डॅश युजर्सना केवळ 1 किंवा 2 स्टेप्समध्ये फास्टॅग प्राप्त करून देते। तर ते म्हणजेच पेटीएम बँक, ठीक आहे। तर समोरचा प्रश्न बघा, तुमचा फास्टॅग अकाउंट रिचार्ज करायचे विविध मार्ग कोणते? तर ते म्हणजे संबंधित विक्रेत्याला वेबसाईटवर ऑनलाईन, तर ते एक ऑप्शन आहे आपलं। नंतर यामधून सेकंड नंबरचं बघा, तर ते सुद्धा उत्तर आहे। आणि यामधून तिसरा नंबरचं सुद्धा, ठीक आहे, टोल प्लाझावर सुद्धा करू शकतो आपण। तर तिन्ही सुद्धा आपले आन्सर आहे, सेव्ह करूया आपण आता। नंतरचा प्रश्न बघा, भारत सरकारच्या अनेक स्वयंसेवी उपक्रमामध्ये सहभागी होणे पुढीलपैकी कुठल्या वेबसाईटमुळे तुम्हाला शक्य होईल? तर ते म्हणजेच youngindia.gov.in, तर ही एक वेबसाईट आहे, त्यामधून आपण सर्व्हिसमध्ये भाग घेऊ शकतो। नंतर बघा पुढे सफिक्स जोडलेले सरकारी इमेज ID धारक युजर्स यंग इंडिया पोर्टलवर थेट लॉग इन करू शकतात, ओळखा। तर ते म्हणजे gov.in, ठीक आहे, आणि nic.in, तर हे दोन्ही सुद्धा ते यंग ID वरती आहे। सेव्ह करूया आता आपण आता। नंतर बघा, NSS चा फुल फॉर्म डॅश डॅश हा आहे, तर ते म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीम, ठीक आहे। एक NSS हा कॅम्प असते मित्रांनो, जे कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला करायला मिळते।
नंतर बघा, इंग्रजी व्यतिरिक्त डॅश डॅश भाषेतही तुम्ही यंग इंडिया पोर्टलवर प्रवेश करू शकता. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो हिंदी भाषेतसुद्धा अवेलेबल असते यंग इंडिया पोर्टल आपली. नंतर बघा, तुमच्या मित्राला अनेक सामाजिक उपक्रमामध्ये स्वयंसेवा करायची आवड आहे. ॲनिमल रेस्क्यू उपक्रमामध्ये सहभागी होण्याचीही त्याची इच्छा आहे. त्याने स्वतःला कुठे रजिस्टर केले पाहिजे? तर बघा, ते म्हणजेच आपल्याला इथं जे बिन यंग इंडिया पोर्टल आहे, ठीक आहे. तर यावरती सर्व स्कीम्स वगैरे असतात आणि रेस्क्यू वगैरे सर्व अवेलेबल. तर आता इथं आपण नॉलेज चेक जे आहे ते एंड करून घेऊ आणि यानंतर आता डू इट युअर सेल्फवरती जाऊया. स्टार्ट एक्झाम. बघा, पहिला प्रश्न आहे आपला, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाईड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब, स्लाईड ग्रुप आणि न्यू स्लाईड याचा वापर करा. तर आपल्याला ब्लँक स्लाईड एक ॲड करायची आहे. बघा, एक ब्लँक स्लाईड त्यांनी इन्सर्ट करण्यासाठीच आपल्याला त्यांनी स्टेप्स दिलेले आहे, ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता सिंपल आहे मित्रांनो. आता पॉवर पॉईंटमध्ये आपल्याला हे प्रश्न त्यांनी दिलेले आहे. तर बघा, होम टॅबमधून इथे न्यू स्लाईडच्या ऑप्शनवरती जा. न्यू स्लाईडवर गेल्यानंतर फक्त ब्लँक स्लाईडवरती क्लिक करा. बस, झाल्यानंतर सबमिट. यानंतर दुसरा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट कॅलिब्री फॉन्ट साईज 36 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपल्याला त्यांनी जे सांगितलेलं आहे टेक्स्ट तो सिलेक्ट करून त्याचे फॉन्ट आणि साईजच दोन्हीच चेंज करायचं आहे फक्त. तर बघा, इथं आपण मोहित खुराना हे सिलेक्ट केलं. यामधून फॉन्ट जे आहे ते कॅलिब्री घ्या, ठीक आहे. आणि जी फॉन्ट साईज आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं 36, ठीक आहे. आणि नंतर जे आहे ते आन्सर सबमिट करूया. समोरचा प्रश्न बघा, दिलेले प्रेझेंटेशनमध्ये प्रोफाईल टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला मिडल अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅराग्राफ ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट करूया. तर बघा, यामध्ये हा जो प्रोफाईल आहे त्याला आपण सिलेक्ट केलं. होम टॅबमध्ये गेलो. यामधून इथं पॅराग्राफ ग्रुप आणि यामधून अलाइनमेंट शोधायचे, ठीक आहे. तर इथं बघा अलाइन टेक्स्टचा ऑप्शन आहे. तर या अलाइन टेक्स्टवरती क्लिक करूया आणि यामधून मिडल घ्यायचं आहे आपल्याला. तर यामधून मिडल घ्या. सेकंड नंबरचा ऑप्शन आहे बघा. तर मिडलवरती क्लिक करूया आणि आन्सर जे ते सबमिट करा, ठीक आहे. तर सबमिट. नंतर बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला लेफ्टला अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अलाइन लेफ्टचा वापर करा. तर बघा, आता आपल्याला वॉटर हा जो टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. आता त्या टेक्स्टला सिलेक्ट केल्यानंतर इथं पॅराग्राफ ग्रुपमध्ये लेफ्ट अलाइन करा, ठीक आहे. आणि आन्सर नंतर सबमिट करा. नंतर बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ॲडोबे फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपल्याला ॲडोबे फोटोशॉप आपलं हा जो टेक्स्ट आहे सिलेक्ट करून फक्त बोल्ड करायचा आहे. तर बघा, इथं ॲडोबे फोटोशॉप आहे, ठीक आहे. आता या टेक्स्टला पूर्ण सिलेक्ट करायचं, फक्त त्याच टेक्स्टला त्यापुरत्या. नंतर बोल्ड करा त्याला आणि डायरेक्टली सबमिटच्या बटनवरती क्लिक करा. तर बघा, आपण इथं डू इट युअर सेल्फसुद्धा कम्प्लिटली बघितलेलं आहे. यानंतर आपण आता प्रोसेस फोलिओ बघून घेऊ मित्रांनो. इझी प्रोसेस आहे प्रोसेस फोलिओची सुद्धा. तर त्यावरती क्लिक करा. आता बघा, आतापर्यंत एक्सेलवर आपले प्रश्न होते, आता पॉवर पॉईंटवरती आहे, ठीक आहे. तर होम टॅब ऑफ पॉवर पॉईंट, ठीक आहे, MS पॉवर पॉईंट. तर आपल्याला त्यांनी स्किल सेट दिलेला आहे. स्टार्ट करूया. आतापर्यंत आपण एक्सेलवर करत होतो मित्रांनो, आता पॉवर पॉईंटवरती करायचं आहे, ठीक आहे. आता परत 10 मिनटं आहे. यामधून तुम्हाला पॉवर पॉईंट ओपन करायचं आहे. स्टार्ट बटनमधून एक पॉवर पॉईंट ओपन करा आणि ब्लँक प्रेझेंटेशन घ्या आणि यामधून होम टॅब आता ऑलरेडी आपलं ओपन आहे. तर ही फाईल काय करा तुम्ही, डेस्कटॉपवरती फाईलचं नाव देऊन, म्हणजे सेशन नंबर आपलं 37च्या नाव देऊन डेस्कटॉपवरती ही फाईल सेव्ह करा, जेणेकरून तुम्हाला नंतर हीच फाईल असाइनमेंट म्हणून अपलोड करता येईल, ठीक आहे. तर करूया ते तसंच आपण. तर यानंतर बघा, इथं फाईल मी ब्राउजमधून ही इथं डेस्कटॉपवरती माझी फाईल सेव्ह केलेली आहे ऑलरेडी, ठीक आहे. आता यामधून एवढं झाल्यानंतर हे फाईल क्लोज करा किंवा डायरेक्टली सबमिट केलं तरी तुम्ही चालेल, ठीक आहे. आता सबमिटचं बटन इथं इनेबल झालेलं आहे. सबमिट करून इथं ओकेवरती क्लिक करा आणि केल्यानंतर बघा, इथं डायरेक्टली त्यांनी दुसऱ्या स्टेपवर आपल्याला पाठवलेलं आहे. तर यामधून सेम ती स्टेप आहे. आता परफॉर्म स्टॅटसच्या बटनला इनेबल करा आणि हा जो असाइनमेंट आहे इथं नेक्स्ट करून असाइनमेंट आपण अपलोड करूयात. म्हणजे जी तुम्ही फाईल पॉवर पॉईंटची सेव्ह केलेली आहे ना डेस्कटॉपवरती, तीच इथं
असाइनमेंट म्हणून अपलोड करा. तर चूज फाईल करूया आणि डेस्कटॉपवरती मी तुम्हाला जी सांगितली होती फाईल तुम्ही सिलेक्ट करावं म्हणून, म्हणजे सेव्ह करावं म्हणून डेस्कटॉपवरती. तर मी बघा इथं सेव्ह केलेली आहे माझी फाईल. तर इथं सेशन नंबर 37, ठीक आहे. तर ती फाईल ठेवलेली आहे मी इथं. तर ती शोधा आणि इथं अपलोड करा, ठीक आहे. आता सपोज मी ही फाईल ठेवलेली आहे माझी, तर क्लिक करूया आणि ओपन, आणि त्यानंतरच सेव्ह बटनवरती क्लिक करा. तर बघा इथं आपला प्रोसेस फोलिओसुद्धा संपलेला आहे मित्रांनो. आता आपल्याला त्यांनी सेशन कम्प्लिशन जे सिम्युलेशन क्वेश्चन आहे ते राहिलेलं आपलं ते बघून घेऊ. आता स्टार्ट एक्झाम एक प्रश्न आहे बघा. तुम्ही MS PowerPoint उघडले आहे आणि तुम्ही बघू शकता की तिथे स्लाईड नाही आहे. तुम्हाला क्लिक टू ॲड फर्स्ट स्लाईड हा मेसेज देखील दिसत आहे. आता तुम्हाला पहिली स्लाईड ॲड करायची आहे, तर तुम्ही ते कसे कराल? तर स्टार्ट करूया. आता बघा इथं क्लिक टू ॲड फर्स्ट स्लाईड आहे, ठीक आहे. त्यांनी आपल्याला टेक्स्ट बी दिलेला आहे इथं स्लाईडच्या वरती. तर दिलेलं आहे बघा, यावरती फक्त क्लिक करा, एक स्लाईड ॲड होऊन जाईल आणि नंतर ॲन्सर ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल, ठीक आहे. आता काहीच करायचं काम नाही आपल्याला, फक्त त्या टेक्स्टवरती क्लिक करूया. तर बघा आता इथं एंड करून घ्या. सिम्युलेशन क्वेश्चन इथं संपून जाईल आपलं, आणि आता फक्त सेशन कम्प्लिशन टेस्ट आपली राहिलेली आहे, तर ते आता बघून घेऊ. तर यामधून स्टार्ट करा. पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी कशामुळे टेलिफोन कॉल्सचे प्रसारण कम्प्युटर नेटवर्कवरून होऊ शकते? तर ते म्हणजे व्हॉइस ओव्हर IP. नंतर बघा, शाब्दिक किंवा ध्वनी संवाद व्हॉइस कम्युनिकेशन मिळवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी डॅश डॅश टेलिफोन्स हे वैशिष्ट्यपूर्ण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत. तर त्याचं उत्तर बघा, ते म्हणजेच इंटरनेट, ठीक आहे. सेकंड नंबरचं उत्तर आहे त्याचं. नंतर बघा, टेलिफोनी, ज्याला इंटरनेट टेलिफोनी असेही म्हटले जाते, असे एक VoIP ॲप्लिकेशन आहे जे व्हॉइस कम्युनिकेशन उघडून आणण्यासाठी पारंपरिक टेलिफोन्स लाईन्सपेक्षा इंटरनेटचा वापर करते. तर याचं उत्तर बरोबर आहे. लास्ट प्रश्न आहे आपला, व्हॉइस ओव्हर IP म्हणजे VoIP हा स्टँडर्ड किंवा टेलिफोनीज यांचा असा संच असतो जो इंटरनेटवरून व्हॉइस आणि इतर प्रकारच्या संवादाला मदत करतो. तर बरोबर आहे मित्रांनो. तर बघा, अशाच प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा बघितलेली आहे. तर इथं सेशन नंबर 37 आपलं कंप्लीट झालेलं आहे. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. टिल देन, बाय.